तुमचा जर काळा गोटा म्हणजे एच-डी-पी पाईप जर चेपत असेल, तर तुम्ही अशा पद्धतीनं नियोजन जे आहे ते करू शकता. आता आपण काय केलं आहे, तर या ठिकाणी एन-आर-व्ही टाकला आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांनी एन-आर-व्ही जरी टाकला असला, तर तो त्यांचा पाईप एच-डी-पी जो आहे तो चेपतो. त्यामुळं अशा पद्धतीनं काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण काय करतोय, तर एन-आर-व्हीला आपण या ठिकाणी एअरवॉल जो आहे तो बसवून घेतोय. हा एअरवॉल काय काम करेल, तर ज्यावेळेस आपले एच-डी-पी पाईप आपण या ठिकाणी कनेक्ट करू, ज्यावेळेस मोटार बंद होईल, ज्यावेळेस हा एन-आर-व्ही काम करेल, हा बॉल पाठीमाघारी येईल, त्यावेळेस जो एअर निघेल तो या ठिकाणाहून टोटल एअर जो आहे तो निघला जाईल. त्यामुळे एच-डी-पी पाईप जी आहे ती चेपणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही जे आहे ते नियोजन या ठिकाणी करू शकता. आपण आता या ठिकाणी काय करतोय, तर एच-डी-पी पाईप जो आहे तो एन-आर-व्हीला अशा पद्धतीनं आपण जोडून घेतला आहे आणि मोटरही चालू केली. त्यामुळं अजिबात तुमचा पाईप वगैरे काही चेपणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला भविष्यात जो आहे तो अजिबात त्रास होणार नाही. तर तुम्हीसुद्धा अशा काही गोष्टी करा, जेणेकरून तुम्हाला फायदा हा 100% होईल.